बनवायचं सांगते ती. ओके, आता मी मगाशी काही दाखवलं नाही, माझं जरा काम चालू होतं म्हणून. आत्ता मला जरा फ्री टाईम आहे म्हणून मी परत ब्लॉग घेतला. मी सकाळ सकाळ आज किती वाजता गाई पुलाव केला, पुलाव नाही मसाले भात. आम्ही आज काय केलं, 10:30 वाजताच मसाले भात केला. मम्मीला म्हटलं नको भाजी पोळी करू, मसाले भात करून टाकू मस्तपैकी, आपण जरा लाईटली पण होईल खाणं आणि सारखं सारखं पण भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळं. तरी मम्मीने केलीच भाजी पोळी. आणि आता मम्मी आणि आकांक्षा पप्पांची वाट बघतात आहेत. मला खूप भूक लागली होती म्हणून मी आता खाऊन घेतले. काल ओके झाली होती, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आता हां संध्याकाळी तिचं कसं आहे, सकाळी थोडंसं तिला त्रास होतो आणि संध्याकाळी ती ओके होती. तिला थोडासा वेळ लागतो ओके व्हायला. आणि तिचं आमच्या घरात ती अशी एकटीच मुलगी आहे की जिला आजारी पडल्यावर तिला कवर व्हायला खूप वेळ लागतो. ठीक आहे, आता मी पुलाव केलता, इतका मस्त पुलाव नाही मसाले भात इतका सुंदर झाला, इतका सुंदर झालाय. थोड्या वेळाने पप्पांची रिॲक्शन घेऊ आपण. सुटसुटीत झालाय. दिल्ली राईसचा केलाय मी, दिल्ली राईसचा. इतका मस्त झालाय ना खरंच, ना तिखट ना काय ना, एक नंबर, एकदम परफेक्ट झालाय. फक्त थोडंसं मीठ कमी आहे, पण एवढं काय नाही, ज्याला जसं लागल तसं मीठ घेऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. जास्त तर नाही झालं ना मीठ. मला खूप आवडला. आता बघू पप्पा आल्यावर पप्पांची रिॲक्शन घेऊ आपण. पुलाव जवळ आली आहे, तसं एखादा सणवार जवळ आला की माझी मम्मीच्या एकदम एक्साइटमेंट लेवल खूप होती. कारण मम्मीला सगळ्यात आवडीचा विषय भांडी घासणे, फळीवरची भांडी घासणे, ट्रॉलीमधली भांडी घासणे. तर आता संक्रांत कधी तारखेला आहे, 14 तारखेला संक्रांत आहे. आज तारीख आहे 3 तारीख. तर 1 आठवडा आधीच मम्मीनी आता एक चालू केले. तिचं म्हणणं आहे की हळूहळू केलं की संक्रांतीपर्यंत निमार्द होऊन जाईल. त्याच्यामुळं ती आता हळूहळू भांडी काढते. आज तिने ट्रॉलीतली सगळी भांडी काढली घासायला. आता उद्या काय करल काय माहित नाही. उद्या गॅप आहे तिचा. ती काय करते, ती काय करते, आज काढली ना भांडी तर उद्या आराम करते आणि परवा मग काढणार. म्हणजे ते उद्या तिचा आराम भरून निघतो बरोबर. बघू आता उद्या काय होतंय. आणि परवा कुठली फळीवरची भांडी काढली ती आता. मग पडदे, मग फरशा, मग साफसफाई, झाडलोट, सगळं वरच्या जाळ्या बिळ्या सगळं झटकणं. आमचं घर तसं घाण नाहीये, पण करतो आम्ही कानाकोपऱ्यातून सगळं साफसफाई सणवार आले की. काय सांगायचं आता. चला बोलू आपण नंतर. बाय बाय. पप्पा आलेले. किती कुठे होते तुम्ही पप्पा, किती वेळ झाला तुम्ही नाहीये. काय एवढं कर म्हणा का माझ्या. हो, आणि मी काय केलं माहितीये का, थांबा नाही मटकीची उसळ नाही, हे बघा काय केलंय बघा मी. काय ते मसाले भात केलाय. मसाले भात झालं एवढंच का. मसाले भात ऐका ना, मसाले भात केलाय. इतका मस्त झालाय, इतका मस्त झालाय पप्पा. तुम्ही खाऊन सांगा पटकन. तुम्ही आता फ्रेश होऊन या, तोपर्यंत मम्मी सगळं गरम गरम करत. ओके ओके बाय बाय. मी ब्लॉग मध्ये म्हणत होते की पप्पा आल्यावर सांगतील. आता आमच्या बाबांचा फोन आलेला आहे. हो, तुम्ही आता फोनवर बोला. आणि आम्ही चिक्की पण घेतली आज. चिक्की आम्ही चॉकलेटची चिक्की घेतली आहे. आता मी परत आले कारण कोण आले आमच्या घरी. बर्थडे गर्लच आली आमच्या घरी. हॅपी बर्थडे. तिचा आज बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सगळ्यांनी कमेंट मध्ये विश करा. तुला काय म्हणायचंय. नथिंग. बोल की काय. थँक्यू. ते म्हणतात ना मोठं झाल्यावर बर्थडेची क्रेज विसरून जाते, तसं झालं. हो, नो मोर एक्साइटमेंट. तेच स्नॅपचॅटला बघ मेमरीज येतात. ते मी हिला पाठवत होते. मागच्या वर्षी कसं होतो आपण, त्याच्या मागच्या वर्षी कसे होतो. आणि 3 वर्षापूर्वींचा बर्थडे आप्पीचा मी पाठवला होता आप्पीला मागाशी स्नॅपचॅटला. मेमरीज किती सगळं चेंज होऊन जातं. काय म्हणायचंय तुला.
मिस दोज डेज नथिंग एल्स. मग काय ते फरसाना केक फरसाण? वगैरे नाही का ते chocolate मिळायचं लहानपणी. चाइल्डहुड मेमरीज. आता काय नाही राहिलं केकचं बर्थडेचं. आता काय नाही आणि मी आप्पीला जरा हेल्दी दिले. काय आहे चॉकलेट चिक्की दिली आहे तिला मी आता खायला. तिला म्हटलं काहीतरी मुमिटा किया जाय. आणि पप्पा म्हणले ब्लॉग घे आफरीन आली आहे तर म्हणून ब्लॉग चालू केलं मी. थँक्यू सो मच. हां परत एकदा हॅपी बर्थडे. आणि देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तू अशीच हॅप्पी राहा आणि खुश राहा बस बाकी काय नाही. हे ते बघ हे आलं मला. चलो टू यू हॅपी बर्थडे डिअर आफरीन. हॅपी बर्थडे टू यू. कॉपीराईट येणार नाही ना तुझं सिंगिंग नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मावशी. तुला काय म्हणायचंय आजारी पेशंट. काय नाही बर्थडे आजारी पेशंट बोलायला लागले आमचा आज बर्थडे गर्ल आली तर. हा ना बर्थडे गर्ल आली आहे सरप्राईज द्यायला आम्हाला. सो शी फील्स ओके नाव. हो तुझ्यामुळे ती आता ओके झाली. आम्ही इकडे बसलोय आमचा कालचा ब्लॉग बघत आणि आफरीनला पण दाखवतोय आम्ही आमचा ब्लॉग. ठीक आहे काय ही मम्मी आमची एक घाबरते आम्हाला. चालेल चला परत भेटू आपण नंतर काय होते दाखवते. बाय. पप्पांना पण आमच्या काहीतरी बोलायचंय. पप्पा काय बोलायचंय. आफरीनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त राहा सुखी राहा यशस्वी राहा चांगलं होऊ दे. थँक्यू सो मच. हा तिकडून रिप्लाय आलेला आहे. आणि झालं तुमचं. हो मस्त. आणि पुलाव कसं एक मसाले नंबर भात पुलाव. मग असे विचारायचं होतं मला मसाले भात पुलाव नाही मस्त. मसाले भात. आधी सांग पुलाव का मसाले भात. मसाले भात मसाले का भात नुसताच फोडीचा भात. मसाले भात. मसाले भात कसा झाला होता. मस्त मस्त आवडला तुम्हाला. एकदम ओके. मम्मीने काय आणि हिच्या सांगितलं. हातचं मी खाल्लं ना 5-5 दिवस जेव्हा आसपास स्वयंपाक करते पोरगी. काल 2 पोळ्या खाल्ल्या. एक कट होणार आहे मला काय सांगू. 2 पोळ्या आणि बटाट्याची गवारीची भाजी खाल्ली तर मी संध्याकाळी जेवलोच नाही. म्हणजे म्हणजे ही थोडक्यात काय अन्न पण आहे आणि 5-5 दिवस माणूस जेवतच नाही. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या हातचं खाल्लं ना की मन तृप्त होतं. पोट भरतं. पोट भरतं आणि आणि त्यामुळे समाधानी किरणा कमी लागतो सगळंच कमी होतं. समाधानी होतात पप्पा. तृप्त होतो मन त्यांचं. खूप झाली बाई तारीफ. चला आता तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ. चला ते मसाले भात आवडलं ना. चला आता नंतर भेटू आपण. बाय करा पप्पा. बाय. ओके आता वाजलेत रात्रीचे 8:30. आणि मी आणि आकांक्षा दोघी पण जेवलो. आता पप्पा आणि मम्मी जेवणार आहेत. म्हटलं आता रात्र म्हणजे 8:30 वाजले तर परत एकदा यावं. आम्ही काय जेवणार नाही. एक पूजा होती मित्राची तिथं जेवून आलो आम्ही. हे आलेत बाहेरून जेवण करून. आणि आम्ही आकांक्षा आणि मी जेवलो. आणि आकांक्षा बघा आली थोडीशी कवर होत नाही म्हणती म्हणजे अजून आजारीच आहे ती. थोडीशी आजारी आमची आकांक्षा त्याच्यामुळे ती आज पण नाही आली ब्लॉग मध्ये. ठीक आहे आता आपण हा ब्लॉग उद्या पण कंटिन्यू करू. आज काय नॉर्मल झालं आमचं. जास्त काय असं इंटरेस्टिंग नाही झालं पण जेवढं घरात झालंय तेवढं दाखवायचा प्रयत्न केला आम्ही. बड्डे वगैरे झाला. आफरीनचा पण बड्डे केला घरी. आणि आम्ही वॉकिंगला पण गेलो होतो आज. तर तिकडं काय मी मोबाईल नव्हता नेला. हा आकांक्षाचा मोबाईल आहे तर ते इथलं काय घेतलं नाही मी आफरीन आणि माझी मम्मी असं आम्ही तिघी पण वॉकिंगला गेलो होतो. मस्तपैकी फिरून आलो. छान वाटलं खूप. आणि घरी आल्यावर काय केक कापला वगैरे ते केलं. जेवलो झालं आता आमचं. आता उद्या बघू आम्ही काय करतोय. उद्या गुरुवार आहे तर बघू आता उद्याचं कंटिन्यू करू हा ब्लॉग उद्या पण. आज काय एवढं झालं नाही. उद्या बघू. उद्या पण असंच काहीतरी गेम वगैरेचं आपण प्लॅन करूया किंवा स्वयंपाक वगैरे काहीतरी रेसिपी शेअर करू. ठीक आहे चला आजच्यासाठी गुड नाईट आणि बाय. भेटू उद्या. बाय.
परत पप्पांनी मला आणलंय साईबाबाच्या मंदिरात आणि आता बोलता नाही येते कारण की आजारी आहे आणि दर्शन झालं मस्त. आणि काय म्हणणार काय ना आता ही दरवेळी आजारी पडली. नारायणपूरला नाही जाणं होत एवढं लांब कारण की म्हणजे बरं नाही म्हणून. आणि साईबाबांच्या मंदिर तिथं आणलेले इथूनच नमस्कार. आणि एकदम प्रसन्न वाटतं. जेजू रेल्वे स्टेशनच्या शेजारीच साईबाबांचं मंदिर. मागच्या वेळेस व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं पण होतं स्टेशन वगैरे आणि हे पण दाखवलेलं. चलो. आणि इथं वातावरण छान आहे. आणि पप्पा मम्मी आज जाणार आहे नारायणपूरला. आम्ही नाही जाणार कारण की मला बरं नाहीये. मग पप्पा मम्मी जातील म्हणून मी इथं आले. चलो आता घरी जातो आम्ही. आत्ताच दवाखान्यात जाऊन आले मी. दवाखान्यात जाऊन पहिले इथे येते मी दरवेळेस. मागच्या वेळेस पण आलते का नाही. चलो बाय. हॅलो. तर एक दिवसाचा गॅप पडला कालचा ब्लॉग काय झाला नाही. काल काय नॉर्मल म्हणजे असा एकदम लेझी डे होता आमचा सगळ्यांचाच. त्याच्यामुळं काहीच नाही झालं आणि मी पण नाही घेतला ब्लॉग. आज लक्षात आलं माझ्या की ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर कंटिन्यू आता करते मी. पप्पा बघतात माझ्याकडं. इथं आता मी छान ठेवलंय. आता किती वाजले? 9 वाजले. आणि आज जरा त्यांना मी कालच परवाच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की आमच्या घरात साफसफाई चालू आहे आता. तर आज ट्रॉली सगळी झाली आमची कंप्लीट मस्तपैकी. सगळं मम्मीनी लावलेलं आहे. पण हे सगळे इथं प्लॅस्टिकचे डब्बे आहेत आमचे. इथं सगळे तांबे वगैरे आहेत. मी दाखवते थांबा तुम्हाला 1 मिनिट. ही ट्रॉली, ह्या ट्रॉलीत सगळी भांडी आहेत. इकडं बरोबर चमचे सगळं असं सेट करून ठेवलंय आम्ही. आणि इकडे सगळं आमचं प्लॅस्टिकचे डबडे सगळी आमची. इकडं न लागणाऱ्या वस्तू इकडे आहेत सगळ्या. किंवा मसाले वगैरे ठेवतो आम्ही इथं सगळे. आता भांडी खूप कमी आहेत कारण भांडी इकडं पण आहेत निम्मी. ती सगळी धुतलेली आहेत. इकडे आम्ही असे कप, कुठं प्लॅस्टिकचे कुंडे, तांबे वगैरे ठेवतो. आणि खाली सगळे आमचे असे मोठी मोठी भांडी आहेत. प्लॅस्टिक मुक्त व्हायचे. इतकं प्लॅस्टिक झाले घरामध्ये आणि प्लॅस्टिक मुळे त्याच्यात जेवल्यामुळे कॅन्सर होतो. लक्षात ठेवा. प्लॅस्टिक आपण जेवत नाही. असली भांडी आहेत प्लॅस्टिकची आमच्याकडे. पण आम्ही भरपूर प्लॅस्टिक कमी केले. पण आम्ही कमी केलेलं. तुम्ही स्वतः प्लॅस्टिक वापरू नका. पहिले आम्ही जेव्हा ताटल्या प्लॅस्टिक. आणि इकडं सगळं मम्मी पाय काढ. आणि इकडं आमच्या अशी ताटं आहेत मस्तपैकी सगळी लावली. इकडं छोटी ताटं आणि इकडे सगळी मोठी ताटं. ओके. आता आमचं वरती पण फर्निचर आहे ना. तर आज आम्ही फक्त ह्यातलंच केलंय कम्प्लीट. म्हणजे काढलंय सगळं. पप्पांनी सगळं झाडून वगैरे साफ करून आतून घेतलंय. कारण फर्निचरच्या आत खूप धूळ. सकाळी सगळं बॅलर लागतो आम्हाला वर चढायला. काल रिकामा झालाय म्हणून आज त्यांच्याकडनं सगळं झाडून सगळं पुसून घेतलंय. आणि आता वरची भांडी आज घासायची कारण पप्पांचा हातच जातो आमच्या एवढ्यावरती. त्याच्यामुळे पप्पाच चढतात. आणि आता ही आमची पूर्ण जी मी म्हणते ना फळीवरची भांडी तर ती ही आहेत आमची सगळी भांडी. किती स्वच्छ दिसतात आहेत. अजून पण किती स्वच्छ दिसतात. काहीतरी आहे का? फक्त नॉर्मल इथं डाग असे लागलेले आहेत. पण ते आता घासणार आहे. आणि माझ्या मम्मीच्या नजरेत हे खूप घाण आहे. ती खूप बारीक बघती. बाबा माझ्या मम्मीला खूप स्वच्छता लागती. जाऊ दे चला. आता सण आहेत म्हटल्यावर आपल्याला केलंच पाहिजे. बघ किती क्लीन आहे डब्बा. फक्त हे असे हात लागतात नाही तर त्याच्यामुळं घाण होतात. आम्ही मग असा डबा उचलतो. असे काढतो आम्ही डबे. आमच्या घरात सगळ्यांना सवय आहे ना पप्पा की असं मध्ये हात नाही लावत आम्ही. असे डब्याची झाकणं फक्त काढतो. जुन्या काळातले बांधकाम आहे त्याच्यामुळं हे रॅक आहे आम्हाला. बघू पुढं मागं आमचं चाललंय काहीतरी प्लॅन. बघू आता काय होतं आहे ना पप्पा. प्लॅस्टिकचे डब्बे दाखवतो तुम्हाला मी. आम्ही सगळे आता फेकून देणार आहे का पप्पा आपण? तर देणार आहे कोणाला? बहुतेक आम्ही कोणाला तरी देऊ कारण कोणाला भांडी म्हणून पण उपयोग होईल. हे एवढे डब्बे हे नाही का आपण पार्सल वगैरे आणल्यावर येतात असे डब्बे.
ह्यातले मला काय काय लागतं ते अरे उपयोगी पडतं कधी कधी कोणाला द्यायचं असेल तर. पप्पा मम्मीला काहीच नाही आमच्या हे सगळं टाकून देतात. बघ हे असे डब्बे लागतात आणि हे असे बिर्याणी कुठं काय आणलेलं चिल्ली त्याचे डब्बे आहेत हे. आणि हे आमची भांडी आहेत सगळी देवाची. गंगाळं हे सगळे दिवे आकांक्षाच्या शूटला यूज झालेले आहेत तसेच आहेत ते अजून. ठीक आहे चला आता बघू. मला आज काहीतरी नाश्त्याला करणार आहे मी. चला एवढ्या सगळ्या ब्लॉग करताना एवढे असे विघ्न येतात काय नाही बाप्पा. विघ्न नाही व्यत्यय येतात. मी सगळा स्वयंपाक केला होता. बटाट्याच्या काचऱ्या पोळ्या त्याच्यानंतर वरण भात असं केलं होतं मी. वरण मस्त फोडणीचं केलं तर त्याने दाखवलं मी काल. कारण मी किती वाजता स्वयंपाक मला 7ला सगळा स्वयंपाक झाला होता. माझ्या डोक्यात काय आलं की 8 वाजलेत आणि त्याच्यामुळं मी घाईघाईत पोळ्या केल्या असं झालं. आणि नंतर बघते तर 7:30च वाजले होते. जाऊ दे आपण निवांत द्यायला चला. नाही नाराज नव्हते. मला असं लो वाटत होतं खूप असं लेझी वाटत होतं म्हणून मला काही इच्छा नव्हती करायची. आकांक्षा अजून पण आजारीच आहे. तिला काल दवाखान्यात घेऊन आणलेलं आहे. आता बघू आज तब्येत कशी आहे तिची. जर तब्येत ओके असेल तर ती येईलच तुमच्या पुढे बोलायला ब्लॉग करायला. काल तुम्ही कुठे गेलते ना साईबाबाच्या मंदिरात गेले होते काल. तिथला ब्लॉग घेतलेला आहे तिने. बघू आता मी तो ऍड करते. म्हणजे आमचा हा असा लेझी दिवस चाललेत खूप. तसे ब्लॉग आहेत आमचे काही इंटरेस्टिंग होत नाही. पण परवाचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला. गेमचा ब्लॉग मज्जा आली पण गेम खेळताना. बघू असंच काहीतरी आम्ही इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करतो. आता थोडा एक दिवस चालतं जरा इकडं तिकडं लेझी चालतं. काय आठ सुचत नाही काय नाही थोडंसं जरा. आणि आजारी असल्यामुळं थोडंसं लक्ष पण लागत नाहीये ब्लॉग. तुम्ही असेच आम्हाला ब्लॉगला प्रेम द्या आणि माझं ब्लॉगिंग आवडत आहे का नक्की सांगा. चला आता मी मम्मीला जरा विचारते. एकदा मम्मीला विचारावं लागतं की काय करू काय नाही. काल चुकून बटाट्याची भाजी केली तर ती मला ओरडली की दुसऱ्या भाज्या पण होत्या. तर मम्मीला विचारावं लागतं मला काय करू काय नाही नाश्त्याला वगैरे. चला मला खरं हे करायचं होतं फ्लॉवरचे पराठे दाखवणार होते मी. पण ठीक आहे आता बघू. कणिक पण थोडी आपल्या पण आता उत्तर पूजा करायची. कारण महालक्ष्मीची पूजा जर केली उत्तर पूजा करून नैवेद्य दाखवून तिला मग उठवायला लागते. आणि ते सगळं चाललंय आता बघा. पुढच्या गुरुवारी आमोशा आहे वगैरे ते पण. पुढच्या आमोशाला पण उद्यापन केलं तर चालतंय गुरुवारी. कारण बरेच लोकांचे मला व्हॉट्सअप मेसेज आलेले की काका अजूनही गुरुवार आहे का. तर पुढच्या गुरुवारी आमोशा 5:30 वाजता संपती संध्याकाळी. तर 5:30च्या पुढे उद्यापन करू शकतो माणूस. त्यामुळे पुढचा गुरुवार हा उद्यापनला चांगला आहे आणि पूजा पण मांडायची. अमावस्या काय आणि पौर्णिमे काय देवीला. एक आपण लक्षात ठेवा की दिवाळीच्या अमावस्याला आपण पूजा करतो का नाही. पण आपण काय करतो अमावस्या म्हणजे बरोबर नाही चांगली नाही. पण अमावस्या पण ही फार चांगली आहे. सगळे निगेटिव्ह दूर करते. निगेटिव्ह आपले जे असतं घरात निगेटिव्ह दूर करते. म्हणून अमावस्याला वाईट म्हणू नका. ओके आता मी रेडिओ बंद करते. 1 मिनिट थांबा. आता इकडे कोण आलंय बघा. झाली का झोप. तिला डोळ्यांमुळे एवढी झोप लागते. आता ती आली चहा प्यायला. बघा हेल्थ अपडेट दे तुझी. चांगलं आहे आता. फक्त खोकला आणि सर्दी लवकर जात नाही तेच थोडा प्रॉब्लेम आहे. आता मी इकडं काय केलंय फ्लॉवर असे हे करून घेतलेत तोडून घेतलेत. आणि ह्याला फक्त एकदा एक पाण्यामध्ये उकळी आणायची बस. बाकी जास्त नाही. आणि पुढे दाखवतो तुम्हाला मी रेसिपी आता कशी करते मी काय तेच दाखवायचं होतं मला. आणि मी इकडं भाजीची पण तयारी केलेली आहे. सगळी तयारी झालेली आहे माझी. इकडं कांद्याची पातची भाजी करते मी आणि पराठे करणार आहे मी फ्लॉवरचे मस्तपैकी. तर ते फ्लॉवर कसं असं पहिले ना शिजवून घ्यायचं. थोडा शिजून नाही घ्यायचा पण त्यातली काय
मंचुरियन खायचे पोरगीला ते तळावे लागतात तुझ्या हेल्थसाठीच नको म्हटलं मी काल करणार होते म्हणजे गोबी चिल्ली गोबी असं काहीतरी म्हणतात त्याला ते करायचं म्हणते ती बघू आता पप्पांना विचारू आपण आणि ठरवू ह्याचाच दुसरा काहीतरी पदार्थ करू आपण पप्पा आकांक्षाचं असं म्हणणं आहे की पराठे न करता चिल्ली गोबी करा गोबी चिल्ली म्हणजे काय ते नाही का आपण केलं तर बघा मंचुरियन सारखंच फक्त फ्लॉवरचं करा ते संध्याकाळी म्हणते करायचं आमचं काय नाही संध्याकाळी मंचुरियन करायचे का मंचुरियन आहेत कोबी आहेत मग संध्याकाळी मंचुरियन करू आता मी पराठे करते मग बरेच दुसरे झालं यांचं आकांक्षाला आणि मला असं आजारपण होते ना माझे मम्मी पप्पा दोघं पण लागतात असे सारखे डॉक्टर महाराजांकडे जाऊन येणार आहे आम्ही परत चेक करावं म्हणलं कसं चाललंय हसली बाई 2 दिवसातून आज किती दिवसातून हसली आलेली आहे परत एकदा काय थोडासा खोका ब्लॉगर म्हणतात ना मी परत एकदा आलेली हम्म तर काय आता परत चालू होतील ब्लॉग त्यामुळे भीती नाही काय तरी तोपर्यंत मी करते आता मी झाले प्रो काही दिवसांनी माझंच चॅनल येईल चला इकडे चहा ठेवलाय तिने आता मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवते प्रोसेस हा चहा बघा आमचा आता तुम्हाला दाखवते सगळी प्रोसेस काय होते काय नाही तर नंतर मग मी आकांक्षालाच घ्यायला लावते मी पराठा करताना चलो बाय बाय आता दीदी करते पराठे आणि मी घेतले खायला कारण की आता खूप भूक लागली आमचा नाश्ता 11:15ला आणि मस्त मेयोनीज आणि केचप घेतला आणि कोबीचे पराठे छान कोबीच म्हणते फ्लॉवरचे पराठे कोबीचे पण असतात सगळ्या प्रकारचे पराठे करते दीदी आणि आमचं कस्टमर आलं तर त्यामुळं मध्येच तिचं सगळं राहिलं हो मराठी साजचं खूप आता सध्या खूप छान रिस्पॉन्स मिळतो आम्हाला कारण लग्न पण चालू आहे म्हणजे रोज बुक आहेत आमचे ड्रेस टचवूड चला आता खाऊन घेते मी बाय माझ्याकडे दाखव हा केलं चालू एक दादरा आकांक्षाने आमचा व्लॉग चालू केलेला आहे मी फोन काढले तर लगेच पप्पा एवढे खुश झाले आणि आता माझे खाद्य घेऊन आले गोळ्या औषधं लास्ट गोळ्या औषधं खुराक लास्ट गोळ्या औषधं घेऊन आले आणि हा लॉग इथं सेंड करायचा कारण की खूप मोठं झाला दीदीने आता केवढं केलं मला माहीत नाही पण खूप मोठं झालं हा आणि आता पुढचे लॉग छान येतील कारण की मी असणार आहे त्याच्यात तर चांगलेच होणार आता लॉग कारण की ती एकटी तरी काय करणार फक्त घरातलंच दाखवत होती दीदीने पण छान घेतलं तिने केलंच की चांगलं पण एकटी काय करणार ना मीच नव्हते आणि चलो आता पुढचं लॉग छान होईल आणि आमचं आता बरं झाले मी जरा थोडी सर्दी खोकला राहिला किती वेगळी दिसते मी सुकल्या सारखी दिसते मी पप्पा किती मी पण इतकं सुकलोय का नाही ह्याच्यामुळं सारखं दवाखान्यात नेतात आज परत नेलं मला काल पण गेलो आज पण गेलो आणि गाडी तिने 15 गाडी चालवली नाही आता मलाच चालवायची मी ड्रायव्हर होतो त्याला काय आता मी एवढं वर्ष चालवते तुम्ही नको का थोडी तरी आणि आता चांगले लॉग येतील आमचे जरा थोडंसं आम्ही इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करतो रील्स पण येतील इंस्टावर मी अजिबात ॲक्टिव्ह नाही आधीचेच व्हिडिओ मी अपलोड करते पण आता ते पण शूट करू छान आउटडोअरचे चॅनल जास्त आणि मराठी साजचं पण छान येणार आहे आता आउटफिट पण तर आता खूप म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे तुमचा थँक्यू सो मच आणि आता तेच गडबड चालली आणि नवीन आता आउटफिट आम्ही तयार करतो आहे तर स्टे ट्यून त्यासाठी इथं अपडेट देईलच मी आणि एक मराठी साजचा व्हिडिओ राहिला आहे तो पण तुम्हाला दाखवतो आमच्याकडं काय काय आहे आणि थोडासा आवाज वेगळा येतो आहे चलो आता तुम्हाला हा लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण वाढतात ते सबस्क्रायबर्स थँक्यू सो मच ज्यांनी आता नवीन आलेत ते त्यांना थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील देन बाय